जवळपास 8 ते 15 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे. एक 2-4 दिवसाचं जर अंतरमध्ये सोडलं तर एकही दिवस असा नव्हता की पाऊस पडला नाही. आणि मग त्याच्यामुळे झालं काय की अजून हा ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, तरी देखील मात्र शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केलेली नाहीये. हरभरा लागवडचं सोडाच, पण आपले जे काही शेत आहेत, जे काही वावर आहे, तर ते सुद्धा अजून शेतकऱ्यांनी तयार केलेलं नाहीये. का तर अजून आपण बघितलं शेतामध्ये तर फार जास्त प्रमाणामध्ये ओलावा आहे. त्या ठिकाणी वापसा कंडिशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही पूर्व मशागत आहे तर ती पूर्व मशागत करता आलेली नाहीये. मागच्या वर्षामध्ये याच महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नव्हे तर अनेक शेतकऱ्यांनी, बहुतांश सर्व शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केलेली होती. कारण काय? कारण पाऊस कमी प्रमाणामध्ये होता. त्यामुळे जे काही सोयाबीनची शेतं आहेत, जे काही आपली मक्काची शेतं आहेत, तर ते रिकामी झाल्याच लगेच शेतकऱ्यांनी पूर्व मशागत म्हणजे तुमचा रोटावेटर असेल किंवा नांगरणी असेल तर ती शेतकऱ्यांनी आटपून घेतली होती आणि आतापर्यंतच शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केलेली होती. परंतु आज मात्र ती अवस्था नाहीये. कारण काय की आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता. तर शेतकरी बांधवांनो, अजूनही शेतकऱ्यांच्या मनामध्ये हीच द्विधा अवस्था चालू आहे की आपण या कंडिशनला हरभरा पेराव किंवा नाही पेराव. कारण काय की अजूनही दिवाळीनंतर जवळपास जे काही हवामान तज्ज्ञ आहेत, या हवामान तज्ज्ञांनी सांगितलेले की पाऊस पडू शकतो. मग अजून किती दिवस वाट पाहायची? हरभरा पेरायचा किंवा नाही पेरायचा, किंवा मग किती लवकर पेरायचा किंवा किती उशिरा पेरायचा, अशा प्रकारची अवस्था ही सर्वच शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. बरं, आता या कंडिशनला हरभरा पेराव आणि त्यानंतर जर पाऊस पडला तर, किंवा मग जर अजून जर उशीर झाला तर मग जे काही कोरडवाहू शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाहीये, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतातील जर ओल हडकून जर गेली तर मग काय करावं? म्हणजे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेडसावत आहे. परंतु हरभरा तर पेरावाच लागणार आहे शेतकरी बांधवांनो, कारण जास्त वेळ आपण घेऊ शकत नाही, कारण पाणी जास्त दिवस टिकणार नसतं. त्यामुळे आपल्याला हरभरा पेरावा लागणार आहे. ही जरी वस्तुस्थिती असली, पण हरभरा पेरत असताना नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जो काही आपण आज या कंडिशनला हरभरा लावणार आहे तो भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा उगणार आहे, चांगल्या प्रकारची उगवण शक्ती त्याची राहील, मर रोगांना तो ग्रस्त होणार नाही. तर ह्या काळजी आपल्याला घेणं अतिशय महत्वाचे आहे. कारण हरभरा लावल्यानंतर जवळपास आपला 70-75% जरी हरभरा उगवला तरी मात्र खूप झालं. पण जर हरभरा आपण लागवड केली आणि हरभरा लागवड केल्यानंतर जर त्या ठिकाणी 40-30% जर आपला हरभरा उगला तर फार मोठं नुकसान खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं होऊ शकतं. कारण हरभराचं बियाणं विकत घ्यायचं आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पैसा लागणार आहे. आता पैसा लागणार आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करावं लागतं, काबाड कष्ट करावं लागतात, घाम गाळावा लागतो, तेव्हा कुठं मात्र त्याला पैसा मिळत असतो. आणि अशा अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी बियाणं विकत घ्यायचं आणि परत त्या ठिकाणी जर पाऊस आला आणि पावसामुळे जर आपला हरभरा जर त्या ठिकाणी परत जर खराब जर आला तर खूप मोठा दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवरती कोसळणार आहे किंवा कोसळत असतो. आणि त्याच्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये या स्टेजला जर आपण हरभरा पेरला तर कोणत्या प्रकारची काळजी आपण घ्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला बीज प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. तर ती बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया महत्वाची का आहे? तर आपण आता हरभरा लागवड करणार आहोत. भविष्यामध्ये त्या ठिकाणी परत जर दिवाळीनंतर पाऊस पडलाच तर आपला हरभरा खराब होऊ नये, त्यासाठी बीज प्रक्रिया हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपण किती बियाणं वापरलं पाहिजे, त्यानंतर आपण सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचा फवारा आपण हरभऱ्यावरती काढला पाहिजे, जेणेकरून आपल्या हरभऱ्याची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढणार आहे. आणि एकदा का आपल्या हरभऱ्याची रोगप्रतिकार शक्ती वाढली तर भविष्यामध्ये जो काही मर रोग आपल्या हरभऱ्यामध्ये येणार आहे तर तो मर रोग आपल्या हरभऱ्यामध्ये येणार नाही शेतकरी मित्रांनो. आणि म्हणून या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण खऱ्या अर्थाने जर आपल्या हरभरा लागवड मध्ये जर पाळल्या तर निश्चितपणे एक अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेता येणार आहे. आणि म्हणून
बीज प्रक्रिया करत असताना तुम्हाला एक दोन प्रकारचे ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरं म्हणजे की जैविक बीज प्रक्रिया. तर तुम्ही त्या ठिकाणी रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना ही काळजी घ्यायची आहे की आपण त्या ठिकाणी जर युपीएलचं जर तुम्ही रेणू जर आणलं तर रेणू 1 किलोच्या मात्रेसाठी सांगतोय. त्यानंतर तुमचं किती किलो प्रमाण तुम्ही घेणार आहे, 20 किलो, 50 किलो, 1 क्विंटल, त्या दरम्यान तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. तर 1 किलोसाठी तुम्हाला जे रेणू आहे तर ते रेणू तुम्हाला 5 ml पर्यंत टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं, कालवून घ्यायचं हरभऱ्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 5 ग्रॅम बुरशीनाशक घ्यायचं आहे. मग तुम्ही 22 घ्या, साप घ्या, पण साप जर घेतलं तर चांगलं आहे. जे काही गुलाबी कलर मधले तर ते साप घ्यायचं आहे आणि 5 ग्रॅम तुम्हाला साप त्या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये अजून एक प्रोडक्ट ऍड करायचं आहे आणि ते म्हणजे की तुम्हाला ह्युमिक ऍसिड 5 ग्रॅम घेऊन तुम्हाला ते सुद्धा तुमच्या 1 किलोच्या बियाणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपला हरभरा पूर्णपणे सुकणार आहे त्यावेळेस मात्र तुम्ही लागवड करायची आहे. ही अतिशय महत्वाची स्टेज आहे, ही अतिशय महत्वाची बीज प्रक्रिया आहे. शक्यतोवर माझं तर शेतकरी बांधवांना आवाहन आहे की बांधवांनो, बीज प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही हरभरा लागवड करूच नका आणि या वर्षी तर करूच नका. कारण पाऊस खूप आहे, पाऊस खूप जास्त प्रमाणात पडत आहे, पडून गेला आणि त्यामुळे यावर्षीच आपल्या हरभरा पिकांसाठी खूप पोषक वातावरण आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करू नका. जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळवता येईल या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न केला, जर तुम्ही प्रक्रिया जर केली तर अपेक्षित उत्पादन आपण घेऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, रासायनिक बीज प्रक्रियामध्ये आपण त्या ठिकाणी जरी जाणून घेतलं पण बरेचसे शेतकरी असे आहेत की ते म्हणतात की जैविक मध्ये आम्हाला बीज प्रक्रिया करायची. मग जैविक मध्ये आम्ही कशी पद्धतीनं बीज प्रक्रिया करू शकतो तर समजून घ्या की 1 किलोच्या मात्रेसाठी तुम्ही त्या ठिकाणी आपलं जे काही NPK कन्सोर्टिया आहे ते तुम्हाला 10 ml घ्यायचं आहे. 1 किलो मध्ये ते टाकून द्यायचं, त्याला हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 5 ग्रॅम मायक्रोरायझा टाकायचा आहे. मायक्रोरायझा टाकल्यानंतर त्यालाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र ड्रायकोडर्मा हे जे काही बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक सुद्धा तुम्ही तुमच्या त्या 1 किलोच्या द्रावणामध्ये हरभऱ्यामध्ये टाकू शकतात, जेणेकरून तुमचं NPK कन्सोर्टिया, त्यानंतर तुमचा मायक्रोरायझा आणि ड्रायकोडर्मा हे तीनही एकत्र झाल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. सुकल्यानंतर मात्र तुम्ही हरभरा लागवड करू शकता. आता याचे फायदे आणि याचे तोटे, याचं नुकसान काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की यावर्षी फार जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे, आपल्या जमिनीमध्ये ओलावा खूप जास्त आहे. परंतु अजूनही जर आम्ही या अवस्थेमध्ये हरभरा लागवड केली आणि भविष्यामध्ये जर परत जर पाणी पडायला जर लागला आणि खूप जास्त जर पाणी जर झाला तर भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहे तर त्या समस्यांचं निवारण जर आम्ही आजच जर करून जर ठेवलं तर भविष्यामध्ये जो काही आमचा हरभरा जास्त प्रमाणामध्ये मरणार आहे तर तो मरणार नाही, थोड्याफार प्रमाणात मरेल. तर तो नैसर्गिक बाब आहे, ते होऊ शकतं. पण जर जास्त प्रमाणामध्ये जर आमची जर हानी जर झाली तर फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून आम्हाला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचे आहे. आता यामध्ये NPK कन्सोर्टिया, त्यानंतर तुमचं मायक्रोरायझा आणि त्यानंतर तुमचं ड्रायकोडर्मा. तर याचे फायदे काय आहेत तर ते समजून घ्या की NPK कन्सोर्टिया जे आहे तर तुम्ही जे काही खत टाकणार आहात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर ते खत लवकरात लवकर एक 15-20 दिवसानंतर खत लागायला सुरुवात होतं. तुमचं जे काही स्फुरद आणि पालाश आहे, जे काही तुमचं NPK मधलं जे काही तुमचं नत्र आहे ते लगेच 4थ्या दिवसानंतर लागतंय. पण बाकीचं खत मात्र लागण्यासाठी उशीर लागतो आणि हे खत आपल्या पिकांना लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी किंवा पडलेलं खत जमिनीतच पडून राहू नये, ते खत पिकांना लवकर उपलब्ध व्हावं यासाठी NPK कन्सोर्टिया हे काम करत असतं. मायक्रोरायझा काय करत असतं की तुमच्या हरभऱ्याच्या ज्या काही पांढऱ्या मुळ्यांच्या संख्या आहे तर त्या पांढऱ्या मुळ्यांच्या संख्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवून त्या ठिकाणी जे काही खत पडलेलं राहील तर ते जास्त आपल्या पिकाला उपलब्ध होत असतं. कारण जेवढी जास्त क्वांटिटी तेवढं जास्त प्रमाणामध्ये आपल्या पिकाला खत लागू होत असतं. आणि तुमचं जे काही ड्रायकोडर्मा आहे म्हणजे जमिनीमध्ये ओलावा जास्त आहे आणि मग त्यामुळे बुरशीजन्य किंवा मग विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी मात्र ड्रायकोडर्मा काय करणार आहे की यापासून आपल्या बीजाला, आपल्या पिकाला सुरक्षित करणार आहे, म्हणजे आपली बुरशी लागणार नाही. आणि बुरशी जर निश्चितपणे जर लागली नाही
तर आपला हरभरा पीक हा जोमात उगू शकतो. आणि एकदा का तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर चांगला जर उगला तर भविष्यामध्ये मात्र तो चांगलाच राहील, हे मात्र खरं आहे. तर यासाठी बीज प्रक्रिया हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी पाठीमागेही सांगितलं तुम्हाला की तुम्हाला किती बियाणं वापरायचं, काय वापरायचं, कोणतं वापरायचं याबद्दल सर्वच मार्गदर्शन करतील. परंतु कोणत्या प्रकारची काळजी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने घ्यायची आहे तर ती मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपण या जर चुका जर केल्या नाही किंवा आपण जर आपल्या हरभरा लागवडीच्या अगोदर जर योग्यरित्या जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला मात्र त्याचा फायदा भविष्यामध्ये होणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं हे झालं की तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही वावर नांगरणार आहात, म्हणजे तुम्ही वावर रोटावेटर मारणार आहात, पूर्व मशागत करणार आहात, त्यावेळेस मात्र तुमच्या शेतामध्ये जे काही आपण आता सोयाबीन काढलेलं आहे किंवा मग मका काढल्यानंतर बराचसा चारा वगैरे आपल्या शेतामध्ये पडलेला असतो, सडण्याची दाट शक्यता असते आणि त्याच्यामुळे हा भुसा किंवा चारा एक वेगळ्या ठिकाणी नेऊन तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. त्या ठिकाणी ठेवू द्यायचा नाही, त्या ठिकाणी पडू द्यायचा नाही. जर त्या ठिकाणी तुमचा जर भुसा पडला किंवा मग चारा जर पडला, शेतामध्येच कुजला, तर त्या ठिकाणी मात्र बुरशी वाढू शकते आणि आपला हरभरा हा मरू शकतो. त्यामुळे याची विल्हेवाट लावायची, पूर्व मशागत करायची आणि आपलं जे शेत आहे ते हरभऱ्यासाठी चांगलं तयार करून घ्यायचं आहे. आता यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की कोरडवाहू शेतकरी आहेत. आता बीज किती लागतं, काय लागतं, कशा पद्धतीने लागवड करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. एरवी बरेचसे जाणकार सांगत असतात, मी सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. परंतु काळजी कोणत्या प्रकारची घ्यायला पाहिजे खरं म्हणजे ते सांगणं अतिशय महत्वाचं होतं आणि ते मात्र मी तुम्हाला सांगतोय आणि सांगणार आहे. तर त्या ठिकाणी बियाणं वापरत असताना, वाणांची निवड करत असताना ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे त्यांनी त्या ठिकाणी राजविजय, दिग्विजय, गावरान हरभरा अशा प्रकारच्या वाणांची निवड करायची आहे. आणि वाणं निवडत असताना आपल्या जमिनीनुसारच वाणांची निवड करायची आहे. हलक्या जमिनीमध्ये भारी बियाणं टाकायचं किंवा भारी जमिनीमध्ये हलकं बियाणं टाकायचं अशा प्रकारची चूक करायची नाहीये. आता बियाणं वापरत असताना त्या ठिकाणी तुम्हाला राजविजय, दिग्विजय अशा प्रकारचं गावरान जर वापरलं तर एका एकरामध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 किलो लागणार आहे. आणि टोकन पद्धतीनं जर केलं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी फक्त 15 किलोच्या आतमध्ये लागेल. काय करायचंय की जास्तीत जास्त बियाणांवरती खर्च केल्यापेक्षा आपण टोकन पद्धतीने जर लागवड केली तर कमीत कमी खर्च आम्हाला बियाणांवरती लागणार आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला मिळणार आहे. मध्यम जमिनीचा जर आपण विचार केला तर जॅकी 9218 किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही विराटची निवड करू शकतात. अतिशय चांगल्या प्रकारचं हे वाण आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे, मार्केटमध्ये भाव जास्त मिळून देणार आहे. चांगलं नियोजन जर केलं तर जवळपास 12 ते 15 क्विंटल दरम्यानचं उत्पादन शेतकरी मात्र घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि घेऊ शकतो. तर अशा प्रकारचं बियाणांची निवड करू शकता. तुम्हाला बियाणं तेवढंच लागणार आहे 20 ते 25 किलो जॅकी 9218 आणि जवळपास 25 ते 28 किलो दरम्यान तुम्हाला विराट लागू शकतं. पण जर तुम्ही जर आपल्या टोकन पद्धतीनं जर पेरलं तर मात्र क्वांटिटी कमी होईल, तुम्हाला 15 किलो पर्यंत लागेल आणि तुमचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे. आता भारी जमीन ज्यांच्याकडे पाणी आहे, ज्यांच्याकडे जमीन चांगली आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, काळी भुसभुशीत आहे, तर अशा शेतकऱ्यांनी मात्र डॉलर हा हरभरा निवडायचा आहे. आता डॉलर निवडत तुम्हाला त्या ठिकाणी PKV2 किंवा PKV4 अशा प्रकारच्या डॉलरची निवड करायची आहे, जेणेकरून हा दाना मोठा आहे, मार्केटमध्ये जास्त भाव आहे, परिणामी उत्पादनही त्या ठिकाणी आम्हाला जास्त होत असतं. म्हणून अशा प्रकारचा हरभरा तुम्ही तुमच्या भारी जमिनीमध्ये निवडायचा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या जर उपाययोजना तुम्ही केल्या, तुमच्या जमिनीच्या नुसार जर तुम्ही आपले जर वाण जर निवडले तर निश्चितपणे आपल्याला उत्पादन शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी हमखास मिळू शकतं. आता त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता खत व्यवस्थापन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचं करायचं तर 10-26-26 ची एक बॅग घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 किलोचं सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी काही किट मिळणार आहे ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 3 किलो सल्फर टाकून तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हा भेसळ डोस टाकून घ्यायचा आहे. आता हा भेसळ डोस एकदम तर काही लागणार नाहीये. तुमच्या 4थ्या दिवसानंतर युरिया लागेल, त्याच्यानंतर स्फुरद आणि नंतरचा जो काही पालाश आहे तर तो जवळपास 15, 20, 25 दिवसाच्या नंतर लागायला सुरुवात होईल. पण जितक्या लवकर आपण खत दिलं तितक्याच लवकर पुढे हे खत आपल्या पिकांना लवकरात लवकर मिळू शकतं. म्हणजे जी काही रोग प्रतिकारक शक्ती आहे ती आपली वाढू शकते. म्हणजे असं होणार नाहीये
की आपण सकाळी उठलो आणि उठल्या उठल्या आपल्याला लगेच आपल्याला भोजन पाहिजे किंवा मग भाकर खायला लागते, असं होत नाही. जी काही आपली पूर्वसंध्या असते ती आपल्या आटपावं लागत असते. त्याच्यानंतर कुठे चहा पाणी होतो आणि त्याच्यानंतर मात्र आपण जेवण झाल्यानंतर, म्हणजे जेवण तयार झाल्यानंतर आपण जेवू शकतो. तसं खताचं आहे. तुम्ही एकदा खत टाकलं म्हणजे टाकल्या टाकल्या लगेच ते पिकांना उपलब्ध होतं असा विषय नाही. त्याला उशीर लागत असतो, पण उशीर भविष्यामध्ये जरी लागणार असला, परंतु जर आम्ही लागवड केल्यानंतर 8 दिवसांना 15 दिवसांना टाकलं तर ते त्याच्या 15-20 दिवसानंतर लागायला सुरुवात होईल. परंतु लागवड केल्या केल्याच जर आम्ही त्या ठिकाणी खत जर टाकलं तर मात्र ते लवकर उपलब्ध होईल. म्हणजे 15, 20, 25 दिवसानंतर जर उपलब्ध झालं तर योग्य कंडिशनलाच ते आपल्याला आपल्या हरभरा पिकासाठी उपलब्ध होऊ शकतं आणि त्याचा फायदा मात्र आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. यानं काय होणार आहे की जास्तीत जास्त झाडं डेव्हलप होतील, जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्तीने झाडं मजबूत होतील. परिणामी भविष्यामध्ये फुलांची संख्या, परिणामी घाट्यांची संख्या आपल्याला वाढलेली दिसणार आहे. कारण सुरुवातीच्या अवस्थेमधलं जर झाड तुमचं चांगलं जर असलं, निरोगी असलं, तर भविष्यामध्ये त्याला काही बाधा होणार नाही. आणि जर तुमचा हरभरा जर तुम्ही बीज प्रक्रिया केली नाही, तर त्या ठिकाणी होणार काय आहे की भविष्यामध्ये एखादा पाऊस जर कोसळला, पाऊस जर पडला, तर त्या ठिकाणी तुमचा हरभरा त्या ठिकाणी मरू शकतो. तुमच्या हरभऱ्याला मर रोग लागू शकतो. आणि हरभऱ्याला एकदा का मर रोग लागायला सुरुवात झाली तर असं होत नाही की आज हरभरा 2 झाडं त्या ठिकाणी ग्रस्त झाले, भविष्यामध्ये परत उद्या गेलो 4 झाडं, नाही, असं होणारच नाही. जर तुम्ही आज जर गेले तर तुम्हाला जवळपास 50-70 झाडं त्या ठिकाणी दिसतील. उद्या जर गेले तर 200-500 झाडं तुम्हाला मर रोगाने ग्रस्त झालेली दिसतील. परिणामी जर अशी जर कंडिशन जर चालू राहिली तर तुमचा अख्खा प्लॉट सुद्धा बसू शकतो. म्हणून ही वेळ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवरती येऊ नये. म्हणून खऱ्या अर्थाने पूर्व काळजी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची ती खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. का तर शेतकरी, मी पहिलं सांगितलं की घाम गाळतो, कष्ट करतो. त्याचं असं नाहीये की एखाद्या बिझनेस त्याचा आहे किंवा मग एखादा प्रोडक्ट त्यांनी आणला 200 रुपयाचा विकला 700 रुपयाला, 4-5 प्रोडक्ट जरी विकले तरी मात्र त्याला 1000-500 रुपये रोज पडतो, असं नाहीये. बिचारा शेतकरी कष्ट करतो, मेहनत घेतो, वर्षभर राबतो आणि तेव्हा कुठं मात्र त्याला पैसा मिळत असतो. आणि म्हणून पैसा खर्च करत असताना शेतकरी मात्र बऱ्याचदा विचार करत असतो की बाबा आता मला एवढं महागडं बी आता मी विकत घेतोय, शेतामध्ये मी ते पेरतोय आणि पेरल्यानंतर मात्र ते चांगलं उगवल का नाही उगवल. आता खरं म्हणजे आपल्या हातामध्ये भविष्यामधलं काही नसतं, पण आपण अगोदर जर समजा लागवड करण्याच्या अगोदर ज्या काही उपाययोजना, ज्या काही काळजी आपल्याला घ्यायच्या त्या जर घेतल्या तर एवढं मात्र खरं आहे की भविष्यामध्ये जे काही जास्त प्रमाणामध्ये आमचं नुकसान होणार आहे ते मात्र फार कमी होणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी मात्र ज्या काही उपाययोजना, ज्या काही काळजी हरभरा लागवड करण्याच्या अगोदर करायची आहे तर ती मात्र आपल्याला निश्चितपणे करणं अत्यंत गरजेचे आहे. आता सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस तुमचा हरभरा वाढणार आहे, म्हणजे तुमचा हरभरा उगायला लागला, एवढा एवढा तुमचा हरभरा आला वरती, उगून आला, चांगला उगला, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला लवकरात लवकर एक फवारणी काढणं अत्यंत गरजेचे. त्यामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक त्यामध्ये तुम्हाला टॉनिक हे अत्यंत गरजेचं आहे वापरणं. आणि म्हणून टॉनिक मध्ये तुम्ही सागरिका वापरू शकतात, समुद्री शैवाल त्यामध्ये आहे, चांगल्या प्रकारचं हे आहे. म्हणजे यामुळे होणार काय आहे की भविष्यामध्ये तुमच्या हरभऱ्याला जास्तीत जास्त फुलं लागेल, जास्तीत जास्त हरभरा तुमचा डेव्हलप झालेला दिसेल. यामध्ये तुम्हाला एखादं बुरशीनाशक वापरायचं आहे, मग बुरशीनाशक मध्ये तुम्ही रिचलँड कंपनीचं क्युरेट वापरू शकतात. जैविक मध्ये तुम्हाला रासायनिक मध्ये वापरणार असाल तर तुम्ही साप वापरू शकता, तुम्ही बायोस्टिन वापरू शकता, तुम्ही रेडोमिल वापरू शकतात, तुम्ही नेटिओ सुद्धा वापरू शकतात. म्हणजे चांगल्यातलं चांगल्या प्रकारचंच आपल्याला बुरशीनाशक फवारायचं आहे. कारण का की त्या काळामध्ये जर आपण चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक फवारलं तर अगोदरही आम्ही बीज प्रक्रिया केली, नंतर सुद्धा चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक फवारलं म्हणजे तुमचा हरभरा मरणारच नाही, हे मात्र खरं आहे. त्यामध्ये कीटकनाशक घ्यायचं आहे तुम्हाला. मग कीटकनाशकामध्ये हलक्यातलं हलकं जरी तुम्ही वापरलं तरी मात्र चालू शकतं. क्लोरो आहे ते सुद्धा तुम्ही वापरलं तरी उत्तम आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जास्त काही आळ्या आपल्या हरभऱ्या पिकावरती राहत नाही. परंतु सुरुवातीच्या कंडिशनला जर तुम्ही एक फवारा जर लवकरात लवकर जर काढला तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमच्या पदरामध्ये अपेक्षित उत्पादन मात्र पाडून घेताच येणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाहीये. तर शेतकरी बांधवांनो, ज्या काही हरभरा लागवड करण्याच्या अगोदर जी काळजी आपल्याला घ्यायची आहे त्या कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या आहे ते
मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल शेतकरी बांधवांनो, तर निश्चितपणे ही माहिती सर्व शेतकरी ग्रुपवरती पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.